हम परमेश्वर की वचन पर विश्वास करते हैं तब हम परमेश्वर का चमत्कार पाते हैं। जेव्हा जेव्हा आम्ही देवाच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला चमत्कार पाहायला मिळतात। आमेन, हालेलुया। आणि तेव्हा आपलं मन, आपलं हृदय, आपलं मुख नक्कीच म्हणेल की यहोवा किती चांगला आहे। वाचूया स्तोत्रसंहिता 34 वचन 8। भजन संहिता 34 और वचन 8 हम पढ़ेंगे। पन्ना नंबर 676, भजन संहिता उसका 34वां अध्याय वचन 8। परख कर देखो कि यहोवा कैसा भला है, क्या है धन्य है वह पुरुष जो उसकी शरण लेता है। परख के देखो यहोवा कितना भला है। मराठी में पढ़ता हूँ। अहो यहोवा चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा। जो पुरुष त्याचा आश्रय धरतो तो सुखी आहे। हालेलुया। यहोवा चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा। आपण तर सर्वजण म्हणू शकतो आम्ही अनुभव घेऊन पाहिला आहे। हालेलुया। आम्ही अनुभवलं आहे की आमचा परमेश्वर किती चांगला आहे। पण तरी पण कधी कधी काय होतं, बरोबर ना। आज परत आपल्याला देव तयार करेल। आज पुन्हा अशा ज्या वेळेला संकटाचे वेळ येतात, परीक्षेची वेळ येते, त्यावेळेला देवाची ही अद्भुत कृत्य आपण आठवावी। जब भी हमारे जीवन में ऐसे कठिन समय आते हैं तब उन दिनों को याद करना है कि कैसे प्रभु ने मुझे छुड़ाया था, बदला था, सहायता की थी। और दिल से, पूरे मन से हम यही कहेंगे कि परमेश्वर मेरे लिए भला है। हालेलुया। क्यों हम ऐसा कह सकते हैं? यिर्मयाह की किताब देखो, वचन 29 अध्याय 29 और उसका 11 अध्याय वचन हम पढ़ेंगे। यिर्मयाह 29:11। ऐसा हम क्यों कह सकते हैं? पन्ना नंबर 924, यिर्मयाह की किताब उसका 29वां अध्याय वचन 11। क्योंकि यहोवा की यह वाणी है कि जो कल्पनाएं मैं तुम्हारे विषय करता हूँ उन्हें मैं जानता हूँ। वे हानि की नहीं वरन कुशल की है, और अंत में तुम्हारी आशा पूरी करूँगा। हालेलुया। का म्हणायचं आहे आम्हाला असं की परमेश्वर माझ्यासाठी खूप खूप चांगला आहे? याच्या मागचं कारण हे आहे, कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो। कोण म्हणत आहे? परमेश्वर म्हणत आहे। कोणाला म्हणत आहे? मला म्हणत आहे। काय म्हणत आहे तो? मी जे तुझ्याविषयी संकल्प करत आहे ते मी जाणतो। तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाहीत असे परमेश्वर म्हणतो। हालेलुया। म्हणजे आमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, घडत आहेत आणि घडणार आहेत त्या सर्व परमेश्वराच्या दृष्टीने आमच्या हिताच्या आहेत। आमेन नाही म्हणालो कोणी? हालेलुया। कारण वचन, परमेश्वराच्या मुखातून निघालेला शब्द आम्हाला म्हणत आहेत की माझे तुझ्याविषयीचे संकल्प हे काय आहेत? चांगले आहेत, तुझ्या हिताचे आहेत। म्हणजे माझ्यासाठी परमेश्वराकडे चांगल्या योजना आहेत। हालेलुया। मेरे लिए परमेश्वर के पास अच्छी अच्छी योजनाएं हैं।
अच्छे संकल्प है। भले आज मैं बीमारी में हूँ, परेशानी में हूँ, संकट में हूँ, लेकिन उसके पीछे भी कुछ तो बात है कि मैं इस स्थिति से जा रहा हूँ। परमेश्वर कुछ तो करना चाहता है कि ताकि मैं इस स्थिति से गुजर जाऊँ। हालेलुया। ये हमेशा याद रखना है कि जो भी दिन मेरे लिए आता है, वो दिन में जो भी बातें मेरे ऊपर आती है, उसके पीछे परमेश्वर की योजना है। और हर दम वो कहना, वो मेरे हानि के लिए नहीं है, वो मेरी भलाई के लिए है। हालेलुया। जितना हम परीक्षा से गुजरते हैं, उतना हम प्रभु में मजबूत होते जाते हैं। क्या सच कह रहा हूं मैं? हालेलुया। जितके आम्ही परीक्षेतून जातो ना, तितके आम्ही प्रभूमध्ये अधिक बलवान होत जातो। पण जर जितके तुम्ही सुखामध्ये आणि आनंदामध्ये राहाल ना, तुम्ही प्रभूमध्ये नाही वाढू शकणार। सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही प्रभूमध्ये वाढू नाही शकणार। आणि प्रभूची इच्छा काय? त्याचं प्रत्येक लेकरू त्याच्या वचनामध्ये, त्याच्यामध्ये वाढलं पाहिजे। हालेलुया। म्हणून मग कधी कधी तो फटके देतो आणि आम्हाला जाग करतो। हालेलुया। जास्त सुखात, जास्त आनंदामध्ये, जास्त मजेमध्ये राहायला लागलो की परमेश्वर काय करतो, मग मध्ये जोराचा फटका देतो आणि जाग करतो। हालेलुया। याच्यासाठी मी तुला निवडलेलं नाही, तुझ्याविषयीचे माझे संकल्प हे तुझ्या हिताचे आणि चांगले आहेत। हालेलुया। तुला उठलं पाहिजे, तुला चाललं पाहिजे, तुला आत्मिक गोष्टींमध्ये वाढलं पाहिजे। किती चांगल्या योजना आहेत, किती चांगले संकल्प आहेत प्रभूचे आमच्याविषयी। आणि काय म्हटलंय तुम्हाला? कधी म्हटलंय? शेवटी, म्हणजे आता नाही। कधी? शेवटी, म्हणजे त्याच्यातून गेल्यानंतर, परीक्षेतून गेल्यानंतर शेवटी काय म्हटलंय? ते आशा द्यायला शांतीचे संकल्प आहेत। कसले? शांतीचे। अशी शांती तुम्ही अनुभवाल की जी तुम्हाला कधीच कुठे मिळणार नाही। ऐसा शांति का अनुभव तुम्हें दिया जाएगा। परमेश्वर का ये वचन हमें कहता है, तुम्हारी हानि के लिए नहीं। आज कोई परेशानी में है, बीमारी में है, संकट में है, वचन को अपने दिल पर रखो। हालेलुया। यहोवा भला है, उसकी योजना, उसके संकल्प मेरे हानि के लिए नहीं, मेरी भलाई के लिए है। ये विश्वास अगर आप में है, आप कभी कमज़ोर नहीं होंगे। हालेलुया। बीते दिनों में मैंने इसका अनुभव लिया। जब मैं बीमार था, सगळ्यांनीच मला सगळ्यांनीच विजिट दिली आणि सगळ्यांनाच वाटलं असेल, आता काय जास्त वाटत नाही दिवस। खूप लोक घाबरले होते माझ्याकडे बघून। हॅलो, तो स्थितीच तशी होती ना, डॉक्टरसुद्धा घाबरले होते। पण मी तुम्हाला एक सांगतो, माझ्याकडे स्तोत्रसंहिता 91चं वचन होतं आणि हे वचन मी सतत आठवत होतो। तुझे संकल्प माझ्या हानीचे नाहीत, माझ्या हिताचे आहेत। हालेलुया। माझ्या उजव्या बाजूला 1000 पडतील, माझ्या डाव्या बाजूला 10,000 पडतील, परंतु ते माझ्या डेऱ्याला भिडणार। आणि ते वचन घेऊन तुम्हाला सांगतो, मी 8 दिवस काही न खाता
काय नाही, खाल्लेलं सगळं जात होतं, पण मी जिवंत होतो. हालेलुया. आणि हे अनुभवलं म्हणूनच सांगतो, यहोवा किती चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. स्तोत्र 91 मध्ये शेवटी एक वचन आहे की तो तुला दीर्घ आयुष्याने तृप्त करेल आणि माझ्या तारणाचा अनुभव दाखवेल. हॅलो. अयोग्य वेळी जर आपल्यावर अशी वेळ आली की असं वाटतंय की आता सगळं संपलंय, देवाकडे वचन घेऊन जायचं. वचन फक्त वाचायचं नाही, वचन वाचल्याने काहीही फायदा होत नाही. तुम्हाला फक्त थोडंसं ज्ञान मिळेल. वचन सिर्फ पढ़ना नहीं है, उसको समझना है. हालेलुया. समझने के बाद उसे याद करना है और उसके बाद उस वचन को बोलना है, यानी वचन की घोषणा करनी है. तब वो वचन हमारे जीवन में काम करता है. सिर्फ पढ़ के नहीं होता. पढ़ने के लिए तो बहुत लोग पढ़ते हैं, पूरी बाइबल पढ़ डालते हैं, लेकिन जब भी वचन पढ़ेंगे या सुनेंगे तो क्या करना है, उसे समझना है. परमेश्वर मुझे क्या कहना चाहता है, प्रभू याच्यातून मला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मग ते हृदयावर लिहून ठेवायचं. कशासाठी? ज्या वेळेला वेळ येईल ना, त्यावेळेला ते पटकन मुखातून बाहेर आलं पाहिजे. हालेलुया. संकटाच्या वेळेला ते कुठून, त्या हृदयातून, ओठातून बाहेर आलं पाहिजे. यासाठी की आपण घोषणा करावी, तुझ्या वचनाप्रमाणे हे झालं आहे. त्यावेळेलाच म्हणू शकतो ना आम्ही की यहोवा किती चांगला आहे. जोपर्यंत अनुभव घेत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही. आणि अनुभव कधी मिळतोय? वचन बोलल्यानंतर. हालेलुया. हालेलुया. 29 इर्मया 29:11 प्रमाणे सर्वदा आपण सांगायचं आहे, आपल्या मनाला सांगायचं आहे की देवाचे माझ्याविषयीचे संकल्प हे माझ्या हिताचे आहेत, ते माझ्या हानीचे नाही आहेत. हालेलुया. अब्रामाला त्याच्या कुटुंबातून बाहेर काढलं हे त्याच्या हिताचं होतं. हालेलुया. दाविदाला रानोरान भटकावं लागलं हे त्याच्या हिताचं होतं, कारण पुढे जाऊन त्याला त्याचं शांतीचं फळ मिळालेलं आम्हाला पाहायला मिळतं. योसेफावी कोणी घ्या, बायबलमधलं कोणीही पुरुष घ्या जो देवाचं भय धरणारा होता, त्यांच्या जीवनामध्ये महान कार्य परमेश्वरानं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. मग आज जर आपण तशा स्थितीमध्ये आहोत, आज जर त्या परीक्षेमध्ये आपण आहोत, तर पूर्णपणे विश्वासानं रोज आणि रोज हे जाहीर करायचं आहे, येस, यहोवा किती चांगला आहे, याचा अनुभव मी लवकरच घेणार आहे. हालेलुया. काय लिहिलंय पहा या आमच्याविषयी. नीतिसूत्र 3 अध्याय वचन 5 आणि 6. नीति 3 वचन 5 और 6 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 768, नीति वचन उसका 3 अध्याय वचन 5 से 6 तक. तो अपनी समझ का सहारा न लेना, वरन संपूर्ण मन से यहोवा पर भरोसा रखना, उसी को स्मरण करके सब काम करना, तब वह तेरे लिए सीधा मार्ग निकालेगा. आमेन. हालेलुया. काय लिहिलंय पहा नीतिसूत्र 3 अध्याय वचन 5. तू आपल्या सर्व हृदयाने यहोवाच्या ठाई भरोसा ठेव आणि आपल्याच बुद्धीवर, कोणाच्या ठाई भरोसा ठेव? डॉक्टरच्या रिपोर्टवर.
कोणावर भरोसा ठेव? डॉक्टरच्या रिपोर्टवर. कोणाकोणाचे रिपोर्ट वाईट आलेले आहेत आणि टेन्शन येतं. क्रिएटिन 9 पर्यंत गेलं तरी सुद्धा घाबरू नकोस. हॅलो, कितीपर्यंत? 9. 4 ते 5च्या पुढे गेलं की डायलिसिस करावं लागतं, किडनी फेल होते. हालेलुया. परंतु ज्याचं डॉक्टरवर किंवा डॉक्टरच्या रिपोर्टवर भरोसा नाही, परंतु यहोवावर भरोसा आहे, त्याच्यासाठी आशा आहे. हालेलुया, हालेलुया. काय जिवंत अनुभव देवानं आपल्याकडे ठेवलेले आहेत. जगासाठी हे अनुभव नाही आहेत, म्हणून जग कधीही परमेश्वराला ओळखत नाही. त्यांना वाटतं काहीतरी त्याला दिलं की तो आपल्याला काहीतरी देईल. हालेलुया. परंतु आमचा बाप, आमचा निर्माणकर्ता, आमचा पिता तसा नाही आहे. त्याला फक्त एकच गोष्ट हवी आहे, तुमचा भरोसा, तुमचा विश्वास. त्याच्या शब्दावर तुम्ही किती विश्वास ठेवता, त्याच्या मुखातून निघालेलं जे सत्य वचन आहे ते तुमच्या हृदयामध्ये किती कोरलेलं आहे, ते किती त्याच्यासाठी तुम्ही पूर्णपणे विश्वासू आहात. बस तेवढंच त्याला हवं असतं. हालेलुया. आणि देव अद्भुत कार्य करतो. म्हणून म्हटलंय वचन, वचन, तू आपल्या सर्व हृदयानं यहोवाच्या ठाई भरोसा ठेव. तुझे अधिकारी तुझ्याविषयी काय बोलतात? तेरे अधिकारी तेरे बारे में क्या बोलते हैं? तेरे दोस्त तेरे बारे में क्या बोलते हैं? तेरे रिश्तेदार तेरे बारे में क्या बोलते हैं? उससे भी ज़्यादा तू अपने परमेश्वर पर भरोसा रखना. वो तुम्हारे बारे में क्या कहता है? हालेलुया. तो आपल्याच बुद्धीवर टेकू नको. आपल्याच बुद्धीवर टेकू नको, आहे ना. एवढं झालं. मग आता असं होणार. सायन्स असं म्हणतं, रिपोर्ट आम्हाला असे सांगतात. हालेलुया. 9 पर्यंत गेला मग संपला. सायन्स सांगतं याची किडनी फेल होणार, हा मग डायलिसिस करावं लागणार, मग हा मरणार. विज्ञान, रिपोर्ट, सायन्स हे आम्हाला सांगतं. ही सायन्सची बुद्धी आहे. परंतु परमेश्वर म्हणतो त्या बुद्धीवर तू टेकू नकोस. हालेलुया. त्या बुद्धीवर तू टेकू नकोस. हालेलुया. पिढ्यानपिढ्याचे शाप जोपर्यंत आमच्यावर आहेत तोपर्यंत वचन आमच्यावर कार्य करेल. परंतु जर आम्ही विश्वास ठेवून प्रभूशी करार केला आहे, त्याचा बाप्तिस्मा घेतला आहे, तर वचन आम्हाला म्हणतं जुनं ते सगळं होऊन गेलं, सगळं नवीन झालंय. हालेलुया. म्हणून माझ्या बाबाचा डायबिटीस माझ्याकडे येणार नाही. हॅलो. तू तुझ्या बुद्धीवर टेकू नकोस. तुला डॉक्टरने हे शिकवलंय. तुझ्या घरात जर हे कोणाला असेल तर तुला होईल. तुझ्या बुद्धीवर टेकू नकोस. देवाचं वचन काय म्हणतं? तू करार केलास ना माझ्याशी, मग जुनं ते सगळं मी काढून टाकलं, मी सगळं नवीन करून टाकलंय, मी सर्व नवीन केलंय. हे वचन घेऊन आपण देवाकडे जात नाही. आणि हे वचन घेऊन सैतानाला जोपर्यंत धमकावत नाही, घोषणा करत नाही, तोपर्यंत ते आमच्या जीवनात कार्य करत नाही. आपल्याच बुद्धीवर टेकू नको. हालेलुया. हां, तुला असेल खूप गोष्टींचं नॉलेज. हां, हालेलुया. बोटीतलं असेल, विमानातलं असेल, आणखीन कशातलं असेल. हालेलुया. पण बुद्धिवंतांची बुद्धीसुद्धा तो नष्ट करायला मान आहे. हालेलुया.
तो मूर्खाला कधी कधी उभा करतो. हां, हालेलुया. असंच आहे ना. ज्ञानवंतांना त्याने काय वचन म्हणतं. हां, आणि जे मूर्ख त्यांना त्याने, हालेलुया. आम्हाला हे प्रकट झालं सत्य, म्हणजे आपण मूर्ख होतो, पण बरं झालं होतो. म्हणून आज ही बुद्धी आम्हाला मिळाली, म्हणून आज हे ज्ञान आम्हाला मिळालं, म्हणून आज हे सत्य आमच्याकडे आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊ की खरोखर यहोवा किती चांगला आहे. काही असू दे, आजारपण असू दे, संकट असू देत, परीक्षा असू देत, काहीही असू दे, स्वतःच्या बुद्धीवर टेकू नकोस. काहीच घडणार नाही. विपरीत घडेल, चांगलं नाही घडणार. परंतु देवाच्या वचनावर भरोसा ठेवतोस तर तू कल्पनेच्या पलीकडे गोष्टी पाहशील. हालेलुया. अपनी बुद्धि पर भरोसा मत रखना. हालेलुया. 6वं वचन, तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख, म्हणजे तो तुझ्या वाटा नीट. बिघडल्यात, वाकड्या झाल्यात, पुरं ऐकत नाहीत, वाटा थोड्याशा बिघडल्यात का? काय म्हटलंय? सर्व मार्गात त्याला ओळख, त्याची महानता ओळख, त्याचं सामर्थ्य आठवणीत आण, त्याच्या अद्भुत गोष्टी आठवणीत आण. तो काय करू शकतो हे तू ऐकलं आहेस, हे तू वाचलं आहेस, हे विसरू नकोस. त्यानं म्हटलं नाही का, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. हॅलो. अरे प्रधानमंत्री तुमच्या बाजूला आता उभा राहिला तर तुमची कॉलर अशी ताटवून जाते. हो ना. आज मी प्रधानमंत्रीच्या बाजूला आहे किंवा तो माझ्या बाजूला उभा आहे. इथे वचन काय म्हणतं? स्वर्ग आणि पृथ्वीवर ज्याला अधिकार दिलेला आहे तो प्रभू येशू म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. अरे हालेलुया. मग तो आमच्या वाटा नीट नाही करणार? हालेलुया. तो आम्हाला सरळ मार्गाने घेऊन जाणार नाही? काही बिघडलेलं असू दे, कुछ भी हो जाए, परमेश्वर हमारे साथ है. हालेलुया. और मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ, जब भी मैं बीमार पड़ता हूँ कोई गाना, कुछ ना कुछ गाना मेरे मुंह से तैयार हो जाता है ना. काही लोक आजारपणामध्ये कुदतात, थकतात, कंटाळतात. मी प्रभूला धन्यवाद देतो की काहीतरी एक चांगली वेळ आली आहे, एक नवीन गीत आता जन्माला येईल. हालेलुया. मागच्या वेळेला आजारी होतो आणि म्हटलं येशू माझ्या बाजूचा, येशू माझ्या बाजूचा, येशू माझ्या बाजूचा, मी नाही कुणाला भिणार. देव माझ्या बाजूचा आहे, मनुष्य माझं काय करेल? आजारपण माझं काय करेल? संकट माझी काय करतील? शत्रू माझं काय करेल? सैतान माझं काय करेल? कोणीही माझं काहीही करू शकत नाही, कारण देव माझ्या बाजूचा आहे. यहोवा किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. कमजोर असलेला नो, आज बलवान होऊया. हालेलुया. लोकांना बलवान होण्यासाठी व्यायामशाळेत जावं लागतं. लोग अपनी ताकत बढ़ाने के लिए कहाँ पर जाते हैं? जिम में जाते हैं. हेलो. उनकी शरीर की ताकत बढ़ती है, लेकिन ये ठिकाना ऐसा है यहाँ पर आत्मा की ताकत बढ़ती है. हालेलुया. और ये याद रखो, शरीर की ताकत से ज़्यादा आत्मा की ताकत बहुत महत्वपूर्ण होती है. वो ज़्यादा काम करती है.
हालेलुया। तुम दिखने में भले ऐसे दिखो, लेकिन आत्मा की पावर, आत्मा की ताकत अगर आपके अंदर है तो आप किसी को भी गिरा सकते हो। हालेलुया। सो आत्मा की ताकत यहाँ पर बढ़ती है, वो जिम में जाकर नहीं या घर में रहकर नहीं, यहाँ पर बढ़ती है। हालेलुया। प्रभु को धन्यवाद देंगे हम कि ऐसा परमेश्वर हमारे पास है जो यूँ कहता है, तू आ और मेरा अनुभव ले ले। ये आणि येऊन पहा की मी किती चांगला आहे, तुझ्याविषयीचे संकल्प माझ्याकडे किती चांगले आहेत। हालेलुया। तू फक्त काय योजना करून ठेवली आहेस? एवढा पगार येतो, यातले मी थोडेसे माझ्या मुलांसाठी ठेवेन, एक LIC काढेन, एक फिक्स डिपॉझिट काढेन आणि मग मी ते थोडे ठेवेन, मग त्याच्या लग्नासाठी उपयोगी पडेल आणि माझ्या म्हातारपणासाठी उपयोगी पडेल। तुझे प्लॅनिंग एवढंच आहेत। हॅलो, तुझ्या योजना तुझ्यासाठी एवढ्याच आहेत, पण माझ्याकडे बघ, माझ्याकडे तुझ्यासाठी खूप चांगल्या योजना आहेत। हालेलुया, हालेलुया। तू आता पेरत असशील ना, तर म्हातारपणामध्ये तुला LICकडे डोळे लावून बसायची गरज पडणार नाही, तुला बँकच्या डिपॉझिटकडे डोळे लावून बसायची गरज पडणार नाही। मी तुझी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे। हालेलुया। यहोवावर भरोसा ठेवणारा कधी भीक मागताना मी पाहिला? आमेन। हालेलुया। हे देवाचं वचन आम्हाला सांगतं। काय केल्यात, काय योजना आखल्यात तुम्ही आपल्या मुलांविषयी? इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, मस्तपैकी बोटीवर जाईल किंवा प्लेन पायलट होईल, छान लाखो रुपये रोज महिन्याला कमवेल, एवढंच ना? याच्यापेक्षा जास्त काय योजना आपण करू शकतो का? इतकंच ना? जास्तीत जास्त काय? प्रधानमंत्री होईल। आता राजाच्या इतर राहिली नाही, त्यामुळे तो विचार करू शकत नाही, राजा होईल। हॅलो, पण देवाच्या योजना याच्या पलीकडे आहेत। हालेलुया। त्याच्या माझ्याविषयीचे संकल्प हे माझ्या भल्याचे आहेत, ज्याचा मी कधी विचार पण केलेला नाही। हालेलुया। अरे, रस्त्यातून जाताना मोठी गाडी तुला अडवली, गाडीने जर तुला ठोकलो तर तुझे सगळे संकल्प संपून जातील। हालेलुया। पण तू केलेले संकल्प आणि माझे जे संकल्प आहेत ते पूर्ण करण्यासाठी त्या गाडीला थांबवायला मी आहे ना। हालेलुया। त्या ॲक्सिडेंटमधून वाचवायला मी आहे ना। हालेलुया। कधी विश्वास ठेवशील की यहोवा किती चांगला आहे? हालेलुया। प्रभूला धन्यवाद देऊ। एक उदाहरण पाहूया आपण की जेव्हा जेव्हा आपण विश्वासानं प्रभुला हाक मारतो, जब भी हम प्रभु को विश्वास के साथ पुकारते हैं, आवाज़ देते हैं, प्रार्थना करते हैं, हम अनुभव पाते हैं वो कितना भला है, वो कितना अच्छा है। मार्क की किताब देखिए, उसका 10वां अध्याय वचन 46 से 52 तक हम पढ़ेंगे। मार्क 10 46 से 52। पन्ना नंबर 69 मरकुस, उसका 10वां अध्याय वचन 46 से 52 तक। वे यरीहो में आए, और जब वह और उसके चेले और एक बड़ी भीड़ यरीहो से निकलती थी, तब तिमाई का पुत्र बरतिमाई, एक अंधा भिखारी, सड़क के किनारे बैठा था। वह यह सुनकर कि यीशु नासरी है, पुकार पुकार कर कहने लगा, हे दाऊद की संतान, यीशु मुझ पर दया कर। बहुतों ने उसे डांटा कि चुप रहे, पर वह और भी पुकारने लगा, हे दाऊद की संतान, मुझ पर दया कर। तब यीशु ने ठहर कर कहा, उसे बुलाओ। और लोगों ने उस अंधे को बुलाकर उससे कहा, ढाढ़स बांध, उठ, वह तुझे बुलाता है। वह अपना कपड़ा फेंककर शीघ्र उठा और यीशु के पास आया। इस पर यीशु ने उससे कहा, तू क्या चाहता है कि मैं तेरे लिए करूं?
अंधे ने उससे कहा, हे रब्बी, ये कि देखने लगूं। यीशु ने उससे कहा, चला जा, तेरे विश्वास ने तुझे चंगा कर दिया है। वह तुरंत देखने लगा और मार्ग से उसके पीछे हो लिया। आमेन. पाहूया काय म्हटलंय 46 वचनात. नंतर ते यरीहोस आले. कोण ते? येशू आणि त्याचे शिष्य. आणि तो व त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहोतून बाहेर जात असता. काय झालंय पहा. तिमयाचा मुलगा बारतिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसलेला होता. कोण होता? बारतिमय. काय नाव आहे त्याचं? बोला ना. कसा होता तो? आंधळा होता आणि भिकारी होता. मग विचार करूया, थोड़ा सा सोचेंगे हम, क्या वो उस रास्ते पे अकेला ही बैठा होगा भीख मांगने के लिए? उसके साथ बहुत सारे लोग होंगे. हो सकता है उसमें कुछ लंगड़े होंगे, उसमें कुछ बहरे होंगे, उसमें कुछ अंधे भी होंगे, है ना, कुछ अच्छे भी होंगे. सगळेच काय एकदम व्यंग असलेले असतात असं नाही. काही चांगली लोक पण भीक मागायला बसतात. हालेलुया. और उन सभी के बीच में हमें वचन यहाँ पर कहता है, एक का ही नाम यहाँ पर लिखा है जिसका नाम है बर्तिमय. वो कैसा था? अंधा था और भीख मांग रहा था, इसलिए भिखारी उसको कहा गया. अंधा था यानी वो कुछ देख नहीं सकता था लेकिन सुन सकता था. हालेलुया. तो उसी समय क्या हुआ, तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो ओरडून म्हणाला. यीशु, उसके चेले और कुछ लोग उसके साथ जा रहे हैं. उसने किसी से सुना हाँ कि यीशु यहाँ से गुजर रहे हैं. और जब ये बात उसने सुनी तो क्या बाकी के भिखारियों ने नहीं सुनी होगी? समझो, जो अंधे उन्होंने नहीं देखा होगा, लेकिन जो अंधे नहीं थे उन्होंने तो यीशु को देखा भी होगा, उन्होंने तो सुना भी होगा. तिथल्या बऱ्याच भिकाऱ्यांनी त्याला पाहिलं पण असेल, त्याला ऐकलं पण असेल, परंतु त्यातल्या एकानंही येशूला हाक मारली नाही. फक्त कोणी हाक मारली? बारतिमयने मात्र त्याला हाक मारली. हालेलुया, हालेलुया. हा आहे विश्वास. तुमच्या आजूबाजूचे येशूला हाक मारतात की नाही? तिकडे बघू नका. ते प्रार्थना करतात की नाही? हॅलो, ते आज्ञा पाळतात की नाही? त्याच्याशी परमेश्वराला काहीही घेणं देणं नाही. तो आपल्यातल्या बारतिमयला शोधतोय. हालेलुया. आणि तिथे कसा बारतिमय होता की ज्यानं पाहिलं नाही पण कोणाकडून तरी ऐकलं आणि नुसतं ऐकून तो येशूला हाक मारायला लागलाय. काय म्हणाला तो? तो ओरडून म्हणू लागला की हे येशू, दाविदाच्या मुला, माझ्यावर दया कर. काय प्रार्थना केली? काही लोक म्हणतात प्रार्थना कशी करायची आम्हाला येत नाही. हे बघा प्रार्थना. तो नाही असं म्हणत तर तू अनादि अनंत आहेस, तुला स्वर्गात पृथ्वीवर स्वर्गाधिकार आहे, तू असा आहे, तू तसा आहे, तू महान आहेस, तू धन्य आहेस, तू थोर आहेस. नाही, तो अर्धा एक तास बोलत बसलेला नाही. हे दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर. आणि हालेलुया असं तो ओरडल्यानंतर काय झालं पहा. मग त्याने उगे राहावे म्हणून पुष्कळांनी त्याला धमकावलं. काय झालं? तिकडे बसलेल्या सगळ्या भिकाऱ्यांनी त्याला धमकावलं. गप्प बस रे, कशाला ओरडतो? हॅलो, असं काय तो येशू तुझं काय ऐकणार आहे का? भलं तिकडे त्यांनी काय केलं असेल,
तो आंधळ्याक नाही बघत, तो आंधळ्या नाही बरं करणार. त्याला कुठे एवढी काही नाही काहीतरी त्याच्या मनात घातलं असेल. तो काय देव थोडी आहे. अरे तो माणूस आहे एक साधा, छोटे मोठे चमत्कार करतो. काही ना काहीतरी त्याला बोलले असतील, त्याचा विश्वास कमजोर करण्याचा प्रयत्न केला असेल. खच्चीकरण म्हणतात ना. हॅलो. आणि मग हा गप्प बसला असं लिहिलं आहे. हॅलो. ते ऐकून तो गप्प बसला, लोकांची बोलणी ऐकून तो गप्प बसला, लोकांची निंदा ऐकून तो गप्प बसला. जाऊ दे, असंच असेल, कशाला मी मागू, कशाला मी येशूला हाक मारू, जाऊ दे, बघू जे काय होईल ते बघू. तो गप्प बसलेला, उलट तो काय म्हटलंय त्याच्याविषयी, तो आणखीन मोठ्याने ओरडला. हालेलुया. तुमची प्रार्थना ऐकून जर कोणी विरोध करत असेल तर गप्प राहू नका, आणखीन मोठ्याने ओरडा. हालेलुया. कारण कोणीतरी ऐकत आहे, कोणाला तरी त्रास होतोय, पण कोणीतरी ऐकत आहे, कोणीतरी उत्तर देणार आहे. हालेलुया. कोई तो है जो यही चाहता है कि मैं चिल्लाऊं. कुछ लोग कहते हैं मैं प्रार्थना कर रहा था ना मन ही मन में. तुम्हाला काय माहिती, मी मनात प्रार्थना केली. चांगली गोष्ट आहे, केलीस रे बाबा, पण एकत्र जमलायस तर ओरड ना. हालेलुया. काही लोक आमेन पण म्हणत नाहीत. कोणीतरी एक जण प्रार्थना करत असतो, काही बाकीचे काही लोक आमेन. हालेलुया. बऱ्याच प्रार्थनाचे आम्हाला उत्तर मिळत नाही, कारण हे असं चाललंय. एक मताचे होत नाही ना. जोपर्यंत एक मताचे होणार नाही तोपर्यंत प्रार्थनेला उत्तर मिळणार नाही. उपवास प्रार्थनेची घोषणा केली आहे आणि कोणीतरी घरामध्ये बसून राहिलाय. अरे काय, शब्दाची प्रार्थना आहे, कोणीतरी वेळ आहे तरी पण फक्त अर्धा तास बसतो आणि घरी जाऊन. व्हॉट? शब्दात दिवस दिवस. कोणाला दाखवतोय? आमच्या पुस्तकात लिहिलं जात आहे. हॅलो. हे सगळेजण आपले प्रियजन आहेत, खरं आहे का? पण यातल्या प्रत्येकाला आमच्या प्रार्थनेची गरज आहे. हे ज्या वेळेला आपल्या हृदयाला वाटेल की नाही मला गेलं पाहिजे, कोणाला तरी माझ्या प्रार्थनेची गरज आहे, मला गेलं पाहिजे, मला एकत्र बसलं पाहिजे, मला मध्यस्थी केली पाहिजे, तेवढीच तर सेवा देवानं माझ्याकडे ठेवली आहे, तेवढंच तर माझं देव माझ्याकडून. एकमेकांसाठी प्रार्थना करा, नाही वचन आहे का आम्हाला? एकमेकांची ओझी वहा, नाही आहे का वचन आमच्याकडे? ऐकणारे ते धन्य, असं म्हटलंय ना. वचन ऐकणारे ते धन्य. हॅलो. पुष्कळांनी त्याला धमकावले, येऊया परत. परंतु तो फारच अधिक ओरडला की हे दाविदाच्या मुला माझ्यावर दया कर. परत ओरडला, परत ओरडला, परत ओरडला, जोपर्यंत प्रभू थांबत नाही तोपर्यंत. हालेलुया. सगळे थांबवत राहिले, हा ओरडत राहिला. हालेलुया. सगळे विरोध करतात का, तुम्ही ओरडत राहा. हालेलुया. मला बोलतात का आमच्या बाजूबाजूची लोक, तू घर कशाला बांधलंस? जेव्हा बघावं तेव्हा प्रार्थनेत पडलेला असतोस, इकडे कधीतरी दिसतोस. हो. बोलू दे त्यांना ना. तरी किती करणार? जास्तीत जास्त 65-70 पर्यंत ना. 70 लास्ट आहे आपलं लिमिट. हो. हां, त्यामुळे जे वचन म्हटलं ना की दीर्घायुष्यानं तृप्त करीन, तेवढंच मागायचं. प्रभू तेवढं मिळालं तरी खूप झालं. हालेलुया.
त्याच्यापेक्षा जास्त मिळालं तर प्रभूची इच्छा, पण तेवढं मिळालंच पाहिजे. वचन घेऊन भांडायचं, इतकं मिळालंच पाहिजे. तुझ्या वचनात लिहिलेलं आहे. हालेलुया. मग एवढीच संधी आहे मला. माझ्या आयुष्याची आता इतके वर्ष गेली, आता काही वर्ष उरली आहेत की मला काहीतरी केलं पाहिजे, मला पेरलं पाहिजे. हालेलुया. मला खड्डे खणले पाहिजेत. हालेलुया. नाही का? अब्राहमानं काय केलं? खड्डे खणले, विहिरी बांधल्या ना. किती? खूप खूप ठिकाणी, जिथे जिथे गेला तिथे. कोणासाठी? इसाकासाठी व्यवस्था करून ठेवली होती. शत्रूने ते बुजवल्या, परंतु इसाकाच्या बाबतीत काय म्हटले? त्या परत आशीर्वाद म्हणून त्याच्या जीवनात काम झालं. वेगळा विषय येतो. आज आपण खणूया ना. हालेलुया. आमच्या इसाकानं बरं पडेल. ते जर विश्वास ठेवतील तर ते पण देवाचा आशीर्वाद पाहतील. हालेलुया. पण आज वेळ आहे खड्डे खणले पाहिजेत. आज वेळ आहे ओरडलं पाहिजे. आज वेळ आहे प्रार्थना केली पाहिजे. सहभागितेत गेलं पाहिजे. सेवेला धावलं पाहिजे. ओझ वाहिलं पाहिजे. आणि इथे काय झालंय पहा, तो ओरडला, माझ्यावर दया कर. तेव्हा येशू उभा राहून म्हणाला. पुढचं वचन काय? तेव्हा येशू उभा राहिला. हालेलुया. येशूला कोणीही थांबवू शकत नाही प्रियांनो. वादळ वारं त्याला थांबवू शकलं नाही. 39 फटके त्याला थांबवू शकले नाहीत. हातापायातले खिळे त्याला थांबवू शकले नाहीत. वधस्तंभावरचं मरण त्याला थांबवू शकलं नाही. परंतु एक गोष्ट मात्र आहे जी प्रभूला थांबवते, ती आहे तुमची नि माझी प्रार्थना, तुमचे नि माझे अश्रू. ते ओलांडून तो पुढे जात नाही. ती ओलांडून तो पुढे जात नाही. हालेलुया. बार्तिमईची प्रार्थना ऐकून, आवाज ऐकून येशूला पुढे पावलं टाकता आली नाहीत. तो पुढे जाऊ शकला नाही. त्याला थांबावं लागलं. हालेलुया. तुम्ही संकटात आहात, आजारात आहात, दुःखामध्ये आहात, कष्टामध्ये आहात, प्रश्न आहेत का, अडचणी आहेत का? हाक मारा. येशू तुमच्यासाठी आज परत थांबेल आणि प्रार्थनेला उत्तर देईल. हालेलुया. प्रभु मसीह यीशु मसीह हमारे लिए रुक जाएगा. वो तूफान से नहीं रुकता, वो मृत्यु की वजह से नहीं रुकता, शैतान भी उसे नहीं रोक पाया. लेकिन जब प्रार्थना करते हैं तो वो रुकता है, तो वो सुनता है. हालेलुया. जब आवाज देते हैं तळमळीनं, व्याकुळ होऊन जेव्हा मी त्याला हाक मारतो तो वो रुक जाता है. वो हमारी प्रार्थना को सुनता है. हालेलुया. काय म्हटलंय? 39. तेव्हा येशू उभा राहून म्हणाला, त्याला बोलवा. हालेलुया. सगळे आंधळे लंगडे भिकारी तिथेच जागेवर बसले होते. त्यातल्या कोणाला म्हणतो येशू? त्या बार्तिमईला बोलवा. हालेलुया. 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 हां. आपल्या गावातले बघा सगळे 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 बसलेले आहेत. त्यातल्या एकालाच बोललं, विनायकला बोलव. हालेलुया. त्या निक्सनला बोलव, त्या राजेशला बोलव, त्याला बोलवा. मला त्याच्या जीवनात काम करायचं आहे. हालेलुया. बाकीच्या आंधळ्यांना राहू द्या. हॅलो. चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? यहोवा किती चांगला आहे. कोण म्हणतोय? येशू, ज्याला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार दिलेला आहे. तो परमेश्वर स्वतः म्हणतोय आज त्याला बोलवा. हालेलुया. आज तो नाव घेऊन म्हणतोय त्याला बोलवा. ओ हॅलो. त्याच येशूनं आपलं नाव घेऊन आपल्याला बोलावलं आहे. कशासाठी?
तुम्ही भीक मागू नये म्हणून. हालेलुया. तुम्ही रस्त्याच्या कडेला बसू नये म्हणून. हालेलुया. तुम्ही जगाच्या बरोबर असू नये म्हणून. वही यीशु प्रार्थना करने वाले को, जो ओरडतो, जो तळमळतो, जो व्याकुळ होतो, त्याला तो म्हणतो त्याला बोलवा. हालेलुया. मग त्यांनी त्या आंधळ्याला बोलावून म्हटले, धीर धर. हॅलो, असू दे आजारी आहेस तर धीर धर. कमजोर आहेत का? हाडं दुखतात का? कडकड आवाज येतो का? धीर धर. हालेलुया. धीर धर. उठ, उभा राहा. आता बसून राहायची नाही, भीक मागायची वेळ तुझी निघून गेली आहे. हालेलुया. कारण येशूनं तुला बोलावलंय. हालेलुया. जाल का अशा दुःखी कष्टी लोकांकडे आणि सांगाल का, धीर धर, घाबरू नकोस, उठ, येशू तुला बोलवत आहे. येशू तुझ्यावर प्रेम करतो. येशू तुला सोडवायला आला आहे. येशू तुला इथून बाहेर काढायला आला आहे. हालेलुया. हे आमच्यासाठी आहे. पहा परमेश्वर किती चांगला आहे. काय म्हटलं त्यानं? धीर धर, उठ, तो तुला बोलावतो. देवाचं सेवक पाळत प्रत्येकाच्या घरी जाऊन हेच सांगत असतं ना, ये ये, आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करू. ये, प्रभू तुला बोलावत आहे. ये, तू बाप्तिस्मा घे. ये, त्याच्या आज्ञा पाळ. ये ये ये. प्रभूचे शिष्य त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, ये, येशू तुला बोलावत आहे. त्याचा विश्वास किती दांडगा पहा. काय झालं आहे पुढच्या वेळा? 50 वचन. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून घाईने येशू उठून येशूकडे आला. यीशु ने बोलावलं है, यीशु ने बुलाया है, यह समझते ही सुनते ही उसने पहला काम किया. क्या काम किया? अपने ऊपर जो वस्त्र थे फेक दी. भीक मागणाऱ्यांची ती एक ओळख असते त्यावेळेला. नाही, आता पण काही मंदिराजवळ जे लाईनमध्ये बसलेले असतात बघा, त्यांच्या अंगावर एक छोटंसं शालसारखा काहीतरी कपडा ठेवलेला असतो आणि त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे तिथल्या प्रत्येक भिकाऱ्याच्या खांद्यावर, अंगावर असं शाल टाईप एक कपडा असायचा. हालेलुया. बाकीच्या सगळ्यांच्या अंगावर तो होता, पण यानं जेव्हा ऐकलं की येशूनं तुला बोलावलं आहे, त्याच वेळेला त्याने तो कपडा काढून टाकला आणि तो येशूकडे जायला तयार झाला. काय विश्वास आहे हा? की येशूनं जर मला बोलावलं आहे तर आता याच्या पुढे या कपड्याची भीक मागायची मला गरज उरलेली नाही. हालेलुया. हा आहे त्या भारतीमाईचा विश्वास. मला परत इथे बसावं लागणार, मला परत रडावं लागणार. हालेलुया. ये है विश्वास. अहो, येऊन पहा यहोवा किती. आंधळ्याने लंगड्याने अनुभवलं, आम्ही तर चांगले धडधकट आहोत, आम्ही का नाही अनुभवणार? हालेलुया. तेव्हा काय म्हटलंय 50 वचनात? तो आपले वस्त्र टाकून घाईने उठून येशूकडे आला. येशूकडे आला. यायला पाहिजे, येणं महत्त्वाचं आहे. आला. तेव्हा येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुझ्यासाठी काय करावं? हालेलुया. आपण ज्या ज्या वेळेला येतो ना प्रभूकडे, प्रभू आपल्या प्रत्येकाला विचारतो, काय करू मी तुझ्यासाठी आज?
आज सकाळी उठल्यानंतर म्हणालात का मी मंदिरात चाललो आहे प्रभू? प्रभू म्हणाला असेल आज काय पाहिजे तुला? उपवास प्रार्थनेला चाललो प्रभू, काय आहे तुझी इच्छा, मी काय करू तुझ्यासाठी? तुम्ही एक पाऊल टाकलं ना, हॅलो, मग आता पुढचं काम तोच करणार. हालेलुया. एक कदम आपने आगे बढ़ाया ना यीशु की ओर जाने के लिए, तो आगे का काम वो करेगा, वो पूछेगा. तो जब भी आप आते हैं ना, तो यीशु यही पूछता होगा, यीशु यही सोचता होगा, आज मैं इसके लिए क्या करूं. म्हणून मी कधी कधी विचारतो बघा, आज तुम्ही काय प्रार्थना करणार आहात, है ना? प्रभू तुमची इच्छा पूर्ण करणार. तुम्ही काय करणार आहे ठरवून आलाय का? मग प्रभू पूर्ण करणार. हालेलुया. आणि यीशुने बारतिमईला विचारलं, यीशु ने बारतिमई को पूछा क्या तेरी इच्छा है, मैं तेरे लिए क्या करूं? तेव्हा तो आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला माझी दृष्टी मिळावी. भीक मागून कंटाळलो आहे, भीक मांग के मैं थक गया हूँ, एक अच्छा सा महल बना दो प्रभु जी. एक बीवी चलेगी, 2 बच्चे चलेंगे, एक आध गाड़ी दी तो भी अच्छी है. हेलो, ऐसा कुछ भी नहीं मांगा उसने. उसने क्या मांगा? क्यों? वो यीशु को देखना चाहता था. हालेलुया. उसकी इच्छा क्या थी? जो प्रभु है, जिसके बारे में इतना मैंने सुना है, उसने इतने चमत्कार किए हैं, वो कौन है, वो कैसा है, उसे मैं देखना चाहता हूँ. क्या बात है ना? आपल्याला किती वर्ष झाली? आपण कधी असं मागितलं का प्रभूकडे, मैं तुझे देखना चाहता हूँ? मैं तुझ में खोना चाहता हूँ, मैं तुझ में रहना चाहता हूँ. हालेलुया. त्या आंधळ्याचे विचार किती चांगले होते. प्रभूला पाहण्याची उत्कट इच्छा जशी मरियेला होती. प्रभु को ढूंढने के लिए सुबह कब्र के पास चली गई, इधर उधर देख रही है, कहाँ है कहाँ है. वहाँ पर एक व्यक्ति खड़ा था, उससे पूछ रही है, क्या तुमने मेरे प्रभु को देखा? मेरे प्रभु को देखा? मेरा प्रभु को कहाँ रखा है? कहाँ है मेरा प्रभु? कब हम ऐसी इस तरह उसे ढूंढेंगे. ये दृष्टी आहे. ती बारतिमईनं बाकी काही नाही मागितलं. इतकी वर्ष भीक मागत होता. बोलला असताना मला इतकं पैसे दे की मला आयुष्यात कधी भीक मागायची वेळ नाही आली पाहिजे. पण तसं त्यांनी काहीच नाही मागितलं. बस मला त्याला पाहायचं होतं. मला दृष्टी दे प्रभू, मला दृष्टी दे. प्रभु को देखने की इच्छा. हालेलुया. प्रभु ऐसे लोगों को ढूंढता है. अशा लोकांना तो शोधतो. गुरुजी मला माझी दृष्टी मिळावी. मी असं का म्हणतो, त्याला येशूलाच पाहायचं होतं म्हणून. कारण दृष्टी मिळाल्यानंतर तो आपल्या घरी गेला नाही. हॅलो, दृष्टी मिळाल्यानंतर तो कुठल्या कामाला गेलेला नाही.
दृष्टीमुळे मिळाल्यानंतर जगातल्या गोष्टी पाहायला नाही गेला तो. काय लिहिलं आहे त्याच्याविषयी? 52 वचन. मग येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासानं तुला तारलं आहे. तेव्हा लागलीच त्याला त्याची दृष्टी मिळाली व तो वाटेने त्याच्या मागे चालला. ज्यानं दृष्टी दिली त्याला विसरला नाही, त्याचा मागे चालायला लागला तो. हालेलुया. आज आम्हाला हे शिकायचं है. आज हमें ये सीखना है. जिस परमेश्वर ने दुनिया से मुझे अलग किया, इस कलीसिया में लेके आया, यहाँ पर उसने हमें रहने के लिए, हर एक आत्मिक बात में बढ़ने के लिए मौका दिया, हमें भूलना नहीं है. जो हमारे लिए प्रार्थना करते हैं, जो हमारे लिए जागते हैं, जो हमारे लिए घुटनों पर जाते हैं, हमें भूलना नहीं है. हालेलुया. आज जे सुखाचे दिवस आहेत, कोण म्हणू शकेल मी माझ्या एकट्याच्या प्रार्थनेमुळे हे सगळं झालं आहे? आहे का तुमच्यामध्ये असं कोणी? नाही ना? म्हणजे कोणाचा तरी सपोर्ट आहे ना? हॅलो, कोणीतरी आधार दिला आहे ना? हालेलुया. ते कोणीतरी आहेत, त्यांना कधी विसरू नका. बार्तिमेय दृष्टी देणाऱ्याला विसरला नाही, आपल्या घरी गेला नाही, तर तो येशूच्या मागे चालू लागला असं लिहिलं आहे. म्हणजे जे काही आता येशू करणार होता ते सर्व करायची त्याची तयारी होती. हालेलुया. जे काही आता मला दृष्टी मिळाली आहे ना, आता मी येशू बरोबर राहून तो जे काही करतो ते करेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. बर्तिमय ने ये अनुभव लिया क्योंकि वो यीशु के पास आया. तो त्याच्याजवळ आला आणि त्याने अनुभव घेतला की परमेश्वर खरोखर किती चांगला आहे. बाकीचे सगळे लंगडे, आंधळे, बहिरे, मुके जे काही होते ते त्याच वाटेवर, त्याच रस्त्यावर, तीच वस्त्र घेऊन वर्षानुवर्ष भीक मागत राहिले आणि मरण पावले असतील. परंतु एक बर्तिमय असा आहे ज्याचं नाव आज पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं गेलेलं आहे. हालेलुया. आणि आपण पण तितकेच आशीर्वादित आहोत. मित्र, नातेवाईक, बाजूबाजूचे शेजारी पाजारी कोणी नाहीत, पण एक आपण असे आहोत ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं गेलेलं आहे. तो किती चांगला आहे. आमच्यामुळे कुठल्या चांगल्या गोष्टीमुळे नाही मिळालं आम्हाला हे. हालेलुया. संकट कोणाच्या जीवनात येत नाही, सगळ्यांच्या येतात. परीक्षा कोणाच्या बाबतीत येत? सगळ्यांच्या येतात. आजारपण सगळ्यांच्या येतात. हालेलुया. मूसा के बारे में नहीं हमने सुना क्या? जब वो अपने लोगों को लेकर जा रहा था, बीच में क्या आ गया? बड़ा समुद्र. क्या हुआ? क्या प्रभु के लोग उसमें डूब के मर गए या उसका पीछा करने वाले डूब गए? अभी हमने गाना गाया ना, मैं यहोवा का गीत गाऊंगा क्योंकि वो, हा अनुभव घेतलेलेच लोक बोलू शकतात. तो खूप चांगला आहे. तो महान प्रतापी परमेश्वर आहे. तो आपल्या लोकांना समुद्रामध्ये बुडू देत नाही, तर तो समुद्राला आज्ञा करतो आणि दोन्ही बाजूने पाण्याची भिंत उभी करून लोकांना आरामात पलीकडे घेऊन जातो. हालेलुया. अरे दगड विटांच्या सिमेंटच्या भिंती तुम्ही भरपूर बघितल्या असतील, पण पाण्याची भिंत बांधणारा, उभा करणारा माझा येशू एकच आहे. हालेलुया. दुसरा नाही आहे कोणी, आणि कोणी होणार पण नाही.
मग जो इतकं आपल्या लोकांसाठी करतो तो माझ्या जीवनातल्या आजारपणासाठी, संकटासाठी करणार नाही असं वाटतं तुम्हाला? केलं आहे म्हणा. येस, त्यानं केलं आहे, कारण त्याच्या योजना माझ्या भल्यासाठी आहेत रे. तो खूप खूप चांगला आहे. हालेलुया. माझा देव माझ्यासाठी खूप. मोशे गाणी गातो. संकटातून सोडवल्यानंतर काय करतो मोशे? बहीण मिरियाम काय करते? डफ वाजवते. हालेलुया. आम्ही काय रडायचं मग? अरे आमच्या अगोदर जे होऊन गेले त्यांनी जर आनंद केला, यहोवाची स्तुती केली, त्याचा गौरव केला. काय म्हणतो मोशे? पहा निर्गम 15:2. पन्ना नंबर 86 निर्गमन उसका 15वां अध्याय वचन 2। यहोवा मेरा बल और भजन का विषय है, आमेन, आमेन। और वही मेरा उद्धार भी ठहरा है। मेरा परमेश्वर वही है, मैं उसकी स्तुति करूँगा, मैं उसके लिए निवास स्थान बनाऊँगा। मेरे पूर्वजों का परमेश्वर वही है, मैं उसको सराहूँगा। आमेन, आमेन। काय म्हटलं? याह माझे बल व माझे गीत आहे, तो माझे तारण झाला आहे, तो माझा देव आहे आणि मी त्याची स्तुती करीन. तो माझ्या बापाचा देव आहे आणि मी त्याला थोर मानेन. अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव. म्हणा अभिमानानं, तो माझा देव आहे. हालेलुया. तो महाप्रतापी आहे, तो खूप चांगला आहे, तो माझ्यासाठी भला आहे. हालेलुया. कोण म्हणतं रे असं मी तुला कधी सोडणार नाही? यहोवा चांगला आहे. हालेलुया. मोशे काय, जे जे सेवक त्याच्या नावात उभे राहील प्रत्येकानं असंच केलं आहे. प्रत्येकाच्या जीवनात दाविदाच्या जीवनात नाही झालं का? दाविदानं स्तोत्र नाही गायली का? दाविदानं गीत नाही गायले का? वाचूया का? थोडंसं वाचूया. 2 शमूएल 22:1-4. आजारपणामध्ये, संकटामध्ये गीत गा, धन्यवाद द्या, आभार माना, उपकार स्तुती करा. परमेश्वर आपल्या दिवस पालटायला समर्थ आहे. 2 शमूएल 22:1-4 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 399 शमूएल का दूसरी पत्री उसका 22वां अध्याय 1 से 4 तक। जिस समय यहोवा ने दाऊद को उसके सब शत्रुओं और शाऊल के हाथ से बचाया, उस समय उसने यहोवा के लिए इस गीत के वचन गाए। आमेन। उसने कहा, यहोवा मेरी चट्टान और मेरा गढ़ और मेरा छुड़ाने वाला, हालेलुया, मेरी चट्टान रूपी परमेश्वर है, जिसका मैं शरणागत हूँ। मेरी ढाल, मेरा बचाने वाला सिंह, मेरा ऊंचा गढ़ और मेरा शरण स्थान है। आमेन, हे मेरे आमेन। उद्धार करता, तो उपद्रव से मेरा उद्धार किया जाता है। मैं यहोवा को जो स्तुति के योग्य हूँ पुकारूंगा और अपने शत्रुओं से बचा जाऊंगा। प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यहोवाने दावीदाला त्याच्या सर्व वैऱ्यांच्या हातातून आणि शौलाच्या हातातून सोडवले. आज म्हणा, मला सुद्धा देव माझ्या सर्व संकटातून सोडवलं. आजारातून सोडवलं. हालेलुया. कमजोरीतून सोडवलं, संकटातून सोडवलं. हालेलुया. सोडवलेलं नाही, सोडवलं. आणि मग गीत गा. काय गीत गा? यहोवा माझा खडक, माझा गड, माझा निभाव करणार आहे. हालेलुया. म्हणा ना, यहोवा माझा खडक, माझा गड, माझा निभाव करणार आहे. देव माझा खडक आहे, त्याच्यात मी आश्रय घेईन. तो माझी ढाल व माझ्या तारणाचे शिंग, माझा उंच गड व माझा आश्रय आहे. हालेलुया. माझ्या तारणाऱ्या, तू मला जात जुलमापासून तारतोस.
आणि सर्वजण म्हणतील आमेन. हालेलुया. आज अनुभव घेऊन पहा यहोवा किती चांगला आहे. हालेलुया. अरे शद्रक मेशक अबेदेनगो यांना जेव्हा टाकलं, ज्या राजानं टाकलं, तो नबुकद्नेस्सर राजा शेवटी काय म्हणतो, यांचा देव महान आहे, आतापासून याच्या पुढे यांच्या देवाशिवाय दुसऱ्या कुठल्याही देवाची भक्ती करायची नाही. हालेलुया. अरे दानिएलाला जेव्हा सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं तेव्हा तो राजा काय म्हणतो, काय नाव त्याचं, यरी दार्यावश राजा काय म्हणतो माहीत आहे? वाचूया. खूप सुंदर. दानिएल 6. पन्ना नंबर 1041, दानियल की किताब, उसका 6ठा अध्याय, वचन 25 वचन 26 वचन 26 पासून पुढे 26 से आगे तक. मैं यह आज्ञा देता हूँ कि जहाँ जहाँ मेरे राज्य का अधिकार है, Yes. वहाँ के लोग दानियल के परमेश्वर के सम्मुख कांपते Yes, हैं yes, और amen. थरथराते हैं, क्योंकि जीविता और युगान युग तक रहने वाला परमेश्वर वही है. उसका राज्य अविनाशी और उसकी प्रभुता सदा स्थिर रहेगी. हालेलुया. जिसने दानियल को सिंहों से बचाया वही बचाने और छुड़ाने वाला है, और स्वर्ग में और पृथ्वी पर चिन्ह और चमत्कारों का प्रकट करने वाला है. इसी प्रकार दानियल द्वारा और क्रूर प्रहारसी दोनों के राज्य के दिनों में सुख चैन रहा. 26 आणि 27 वचन आपण वाचू. मी ठराव करतो, काय राजा म्हणतोय, आजपासून मी ठराव करतो की माझ्या राज्याच्या सत्तेखालील सगळ्या मनुष्यांना दानिएलाच्या देवासमोर थरथर कापत व भय धरीत जावे, कारण तो जिवंत देव आहे. हालेलुया. आज सगळे लोक आमच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत आहे ना, आणि त्याच्या राजांनी त्यांना अधिकार दिलेले आहेत, परंतु परमेश्वर म्हणतो त्याच राजाच्या मुखातून मी बोलायला लावेन की यांच्या देवाचीच तुम्ही प्रार्थना करा. हालेलुया. परमेश्वर आमचा देव हे महान कार्य येणाऱ्या दिवसात करत आहे. प्रियांनो, यहोवा किती चांगला आहे. हालेलुया. त्याचा अनुभव घेऊन पहा, घाबरून जाऊ नका, भिवू नका. हालेलुया. हालेलुया. राजाने जो ठराव केला, मी म्हणेन येणाऱ्या दिवसांमध्ये, येणाऱ्या वर्षांमध्ये या भारतामध्ये असाच ठराव केला जाणार आहे की तुम्ही त्यांच्या देवाची प्रार्थना करा. हालेलुया. अरे प्रत्येक गुडघा टेकेलच. हालेलुया. कारण हे कोणाचं माणसाचं काम नाही. ज्यानं हे जग निर्माण केलं, ज्याच्या पवित्र हातपाने आम्ही घडलेला आहोत, ज्याला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार दिलेला आहे, ज्याच्या शब्दाने भूमी थरथर कापते. हालेलुया. ज्यानं मरणाला जिंकून पुन्हा उठला आहे आणि जो म्हणाला आहे की मी येतो आहे, मी लवकरच येतो आहे, तोच परमेश्वर आपला शब्द काढेल आणि अनेक राजे त्याच्यासमोर गुडघे टेकतील. हालेलुया. काय ठराव केला त्यानं, त्यांच्या दानिएलाच्या देवासमोर थरथर कापत भय धरीत जावे, कारण तो जिवंत देव आहे आणि सदा सर्व काळ अढळ आहे, आणि जे नष्ट व्हायचे नाही असे त्याचे राज्य आहे. हालेलुया. आणि त्याचे प्रभुत्व शेवटपर्यंत आहे. तो मुक्त करतो, तो सोडवतो, आणि आकाशात तो पृथ्वीत अद्भुत चिन्ह आणि आश्चर्यकर्म करतो.
त्याच देवानं दानियेला त्या सिंहाच्या गुहेतून मुक्त केलं आहे. त्याच देवानं मणिपूरमधल्या लोकांना मुक्त केलं आहे. त्याच देवानं छत्तीसगडला प्रभूचं राज्य म्हणून घोषित केलं आहे. त्याच देवानं वसई आणि विरारला देखील केलं आहे. माझा देश येशू म्हणणारा देश होईल. हालेलुया. कारण हा कुठला धर्म नाही आहे. हालेलुया. हे देवाचं राज्य आहे आणि ते तो स्थापन करेलच. तुम्ही देवाच्या विरुद्ध उभे राहणार का? लोकांना समजत नाही आहे. ते जिवंत देवाच्या विरुद्ध उभे राहिले आहेत. हालेलुया. जिथे नबुकद्नेस्सर काय चाललं नाही, जिथे फारोचं काय चाललं नाही, दारियावेश राजाचं काय चाललं नाही, तिथे आजच्या या लोकांचं काय चालणार आहे? काहीच चालू शकणार नाही. काहीच चालू शकणार नाही. कारण शेवटपर्यंत आमचा देव राज्य करणारा देव आहे. यहोवा किती. आणि योहान काय म्हणतो? आम्ही ते अनुभवलं, आम्ही ते चाचपलं आणि म्हणून आम्ही सांगतो. आम्ही कुठे ऐकून सांगत नाही, आम्ही कुठे कथा कादंबऱ्या वाचून सांगत नाही, आम्ही गोष्टी म्हणून ऐकत नाही. तो म्हणतो आम्ही अनुभवलं. आणि आज आपण पण म्हणू आम्ही आलो, आम्ही अनुभवलं, आम्ही जाणलं आणि म्हणून आम्ही म्हणतो यहोवा किती चांगला आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभूला. जय प्रभू येशू मसीह की. हे अभिमान ठेवायला पाहिजे की आमचा परमेश्वर इतका महान परमेश्वर आहे. हालेलुया. आणि त्याने हे महान कार्य केलं आहे. आज जितकं आपण म्हणतो ना, प्रार्थना करतो, करू नये असं नाही की प्रभू छळ होतो आहे, निंदा होते, तू कार्य कर. परंतु प्रभू म्हणतो शेवटच्या काळात हे असंच होईल. हे असं का झालं पाहिजे? अरे असं ते असं करतात म्हणजे ते पेट्रोल टाकतायत. हॅलो, कशामध्ये? प्रभूचं कार्य आगीसारखं वाढावं म्हणून. हॅलो. हालेलुया. कार्य वाढणार. ग्रॅहम स्टेम ना, त्यांना जाळलं म्हणून तिथलं कार्य थांबलं का? सैतानाला ते कळत नाही. त्याला वाटतं असं केलं की हे बंद पडेल. परंतु आमचा प्रभू म्हणतो असं केल्याने बंद पडणार नाही. एक चर्च पाडाल, 10 चर्च बांधले जातील. हालेलुया. तुम्ही एका कुटुंबाला अडवाल, 100 कुटुंब उभी राहतील. कारण त्याचं राज्य लवकरच येत आहे. हालेलुया. म्हणून प्रियांनो, येणाऱ्या दिवसामध्ये आपलं हे काम आहे की मी परमेश्वराच्या राज्यासाठी किती वेळ देणार आहे, किती ऐक्यानं प्रेमानं झटणार आहे, किती प्रभूची इच्छा माझ्यामधून पूर्ण होणार आहे. हालेलुया. कारण जो आशीर्वाद त्यानं दिला आहे त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करणं साधी गोष्ट नाही प्रियांनो. ही त्याच्याबरोबर 1000 वर्ष आपल्याला राज्य करण्याची संधी मिळणार आहे. मग आज शांत राहून चालेल? हालेलुया. ठेवा सर्व गोष्टी बाजूला. होईल, प्रभू करेल. परंतु ज्या वेळेला प्रभू मंडळी तुम्हाला बोलावते त्यावेळेला धावत या. हालेलुया. का? त्या राज्यामध्ये मला पण राज्य करायचं आहे. त्या राजाच्या बरोबर मला पण बसायचं आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊ. उभे राहू आपण जागेवर. मनापासून त्याचे आभार मानू. कसली? हां, एक सूचना आहे. आज